सादर करीत आहोत स्पेस एक संवाद. लेखक प्रदीप ओक. सादर करते प्रदीप आणि सौ दीपा ओक. मी आज स्पेस बद्दल लिहिणार आहे. वा, काय आवडलाय नाही. जसं काही तुम्ही रोजच लिहिता. रोज कुठल्या तरी वर्तमानपत्राच्या स्तंभांमधून लोक सकाळी तुम्ही लिहिलेलं वाचण्यासाठी आतुर झालेले असतात. वर्तमानपत्र उघडल्याबरोबर महत्वाची बातमी वाचण्या अगोदर तुमचंच लिखाण जणू काही वाचतात. असं काही सुरुवातीला लिहिल्याशिवाय आपलं महत्व लोकांना वाटत नाही. आता म्हणा, मी अशी सुरुवात केल्यानंतर पुढे कोणी वाचणार आहे की नाही मला माहित नाही. काही असू देत, इथवर वाचलं तरी पुरेसे आहे. तेव्हा मी आज स्पेस बद्दल लिहिणार आहे. नाही, बोलणार आहे. हा, मग माझी काही हरकत नाही. मी पण सामील होईल. पण तुम्हाला अभिप्रेत असलेली स्पेस म्हणजे काय? अंतराळ तर नव्हे, मग स्पेस म्हणजे काय? बघ, झाली ना गोची. आता स्पेस या इंग्रजी शब्दाला निश्चित मराठी शब्द काय सांगू? म्हणजे मला अभिप्रेत असलेला जागा, अंतर, सभोवताल, अंतराळ. अगं, ज्या स्पेस बद्दल मला बोलायचंय त्या शब्दाला मराठी प्रतिशब्द का नाही? नेमका हाच प्रश्न पडला आणि मी या विषयावर लिहायचं ठरलं. हे बघ, गेल्या अनेक वर्षापासून आपली कुटुंब व्यवस्था बदलत आहे. एक काळ असा होता की 10, 20, 30, 40, 50 माणसांची एकत्र कुटुंब नांदत होती. ती हळूहळू विखरू लागली. म्हणजे त्याची सामाजिक, आर्थिक आणि अशी असंख्य कारणं आहेत. पण त्यामुळे मोठी कुटुंब छोटी होत गेली. चौसपी वाड्यांचे वाटणी होऊन तुकडे होऊ लागले. आणि मग अशी पार्टेड कुटुंब अपार्टमेंट नावाच्या जागेला घर म्हणू लागली आणि कुटुंब या शब्दाची व्याख्या देखील संकुचित होत गेली. अगदी बरोबर. घरं छोटी झाली तशी हृदय देखील आकृसू लागली. आणि अशा छोट्या कुटुंबात मनाला देखील जागा कमी पडू लागली. वाड्यात किंवा चाळीत राहणारी माणसं छोट्या छोट्या घटनांचा एकत्रित आनंद घेत होती. निसंकोचपणे एखादी वस्तू किंवा अगदी 4 चमचे साखर सुद्धा एकमेकांकडे उधार मागत होती. अपार्टमेंट संस्कृतीमध्ये हे सारं नव्हतं. सगळं सेल्फ कंटेंट. आपल्या कुटुंबात दुसऱ्या कोणाची गरज नाही. सहज भेटलं तर हाय हॅलो या पलीकडे कोणाशीही संवाद नाही. सकाळी जीवनाच्या झगड्याच्या मोहिमेवर घराबाहेर पडायचं आणि रात्री परतायचं. अगदी मनातलं बोललीस बघ. एकीकडे 1, 2, 3 BHK अशा अपार्टमेंटच्या खोल्या वाढत होत्या आणि दुसरीकडे जीवनाची खोली मात्र कमी होत होती. कुटुंब या शब्दाची व्याख्या नवरा, बायको आणि मुलं अशीच बदलली. एकत्र कुटुंबात एकत्र उत्पन्नात सगळे एकाच स्तरावर होते ग. सुख, दुःख आणि पैसा यांची समान वाटणी होत होती. गरजा मर्यादित होत्या आणि सहज भागत होत्या. मन मोकळे करायला माणसं होती आणि अश्रू पुसायला हातांची कमतरताच नव्हती. पण देशाच्या आर्थिक प्रगतीबरोबर औद्योगिक उत्पन्न वाढलं. उपभोग्य वस्तूंची अमाप निर्मिती होऊ लागली आणि आयात सुद्धा होऊ लागली. नैसर्गिक गरजा पूर्ण होताना दिसू लागल्या. तशा या वस्तूंची अनैसर्गिक गरज पण वाढत गेली. त्यामुळे एका व्यक्तीचं उत्पन्न कमी पडून स्त्रिया नोकरी करू लागल्या. घर आणि नोकरी व्यवसाय अशी 2 टोके जोडणाऱ्या कुटुंब नावाच्या तारेवर हातामध्ये तडजोडीची काठी घेऊन तोल सांभाळत चालणारी जोडपी सर्वत्र दिसू लागली. सुख आणि समाधान यांची परिमाणं उपभोग्य वस्तूंच्या उपलब्धतेशी जोडली गेली. इंटरनेट, दूरदर्शन यासारख्या माध्यमांमुळे जग छोटं झालं. जिवंत माणसांपेक्षा भासमय मित्रांची जवळीक वाटू लागली. प्रगत देशातील हे चमकदार जीवन घरी बसून जवळून पाहता येऊ लागलं. इथेच कुठेतरी स्पेसची गरज भासू लागली बर का. कुटुंबातील तारेवरची कसरत साधताना तोल सांभाळणे जास्त महत्वाचं असल्यानं संवाद कमी झाला. संवाद नसल्यानं भावनांचं दळणवळण थांबलं. मग घुसमट वाढू लागली. आर्थिक, भावनिक, शारीरिक तडजोड करता करता मनातील भावनांचा कोंडमार होऊ लागला. मन मोकळं करायला जवळचा माणूस नाही. मग आपणच आपल्याशी संवाद साधून घेण्याची वृत्ती वाढू लागली. मनातील गोष्टी मनातच राहू लागल्या. इंग्रजी भाषेबरोबर आपोआपच पाश्चात्य जीवन पद्धती आली आणि आधी मी आणि मग सगळे जग अशी जीवन पद्धती त्यांची आहे. अहो, पण त्यात देखील परस्पर संवेदनांना महत्व आहे. पण आम्ही मीचा विचार करताना संवेदनशीलता पूर्ण विसरून गेलो. आमचा विचार मी पासून सुरू होऊन मी पाशीच थांबू लागला. असं मी न व्यापलेलं मन संकुचित होत गेलं. माझं सुख माझं आहे असं म्हणताना आपलं दुःख देखील गोंडस वाटू लागलं. आकस, घृणा, हेवा, अहंकार, ईर्ष्या असणं ही मानवी मनोवृत्ती आहे. प्रत्येक मन थोड्याफार प्रमाणात त्यांनी व्यापलेलं असतं. ते मनात साठलं
तर मनातील प्रचंड स्पेस व्यापून टाकते आणि मग प्रेम, सद्भावना, आदर, संवेदना अशा छोट्या छोट्या भावनांसाठी जागाच उरत नाही. म्हणून ते व्यक्त होणं आवश्यक असतं. त्यासाठी मीच आम्ही मध्ये रूपांतर होणं आवश्यक असतं. हे ज्यांना जमत नाही ना, अशा माणसांची मग बेटे होऊ लागतात. माणसाचं मन काय आहे याचा विचार अनेकांनी केलाय, पण त्याचा थांग अजून कोणालाही लागलेला नाही. या अथांग मनात अथांग जागा आहे, त्याची साठवण क्षमता प्रचंड आहे, पण त्याला अनेक कप्पे देखील आहेत आणि प्रत्येक कप्प्याला आपली क्षमता आहे. प्रत्येक कप्पा वेगवेगळ्या विषयाची साठवण करीत असतो. येणारा आणि जाणारा विचार, समस्या, समस्यांचे समाधान, आनंद, दुःख, अहंकार, प्रेम, वात्सल्य, घृणा, नातेसंबंध, समाज, शिक्षण असे अनेक विषय मन एकाच वेळेत हाताळत असतं. विचार येत असतात, व्यक्त होत असतात आणि निघून जात असतात. पण अशी बेट बनलेली माणसं कोणाजवळ व्यक्तच होऊ शकत नाहीत. सगळे कप्पे या मीलाच सांगू लागतात आणि सगळ्या समस्यांचे समाधान हा एकटा मी करू शकत नाही. मग तो आक्रंदन करू लागतो, गिव्ह मी स्पेस, गिव्ह मी स्पेस, प्लीज गिव्ह मी ब्रेक. याला उपाय खरं म्हणजे माणसात मिसळून आपल्या मनातील दाटलेल्या या साऱ्या अपायकारक गोष्टींचा निचरा करणे हा होता. पण त्याऐवजी एकटेपणालाच इतकं सवयीचं झालं की एकटेपणाला अजून स्पेस हवी वाटू लागली. कुटुंबामध्ये अथवा समाजात आपण बेट होऊन राहिलं की जीवन प्रवाहातून प्रवास करणारे सगळे आपल्याला वळसा घालून जाऊ लागतात. पण तेच जर आपण बंदर होऊन राहिलो तर येणारे जाणारे नांगर टाकून विश्रांतीसाठी थांबतील आणि सद्विचारांची देवाणघेवाण होऊन जीवन समृद्ध होईल. पण हे कसं कळावं या लोकांना? असं म्हणताना वैयक्तिक जीवन, विचार, समस्या, दुःख असूच नाही असं नाही म्हणत मी. आपल्या मनामध्ये फक्त आपली अशी काही सिक्रेट्स असतील देखील, पण त्याची सावली आसपासच्या लोकांच्या जीवनावर पडू नये ही खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी बाजूच्यांना ढकलून भोवती स्पेस निर्माण करण्याची वृत्ती मनाच्या आरोग्याला हितकारक नाही. मोकळ्या मनामध्ये आत्मचिंतनाला भरपूर जागा असेल तर विधायक निर्णय घेता येतात, पण चिंतन ही अव्याहत चालू राहणारी प्रक्रिया असली पाहिजे. त्यासाठी लिव्ह मी अलोन असं सांगून मुद्दाम एकटेपण स्वीकारण्याची गरज नाही. आसपासच्या गर्दीमध्ये देखील चिंतन करता येते. आपल्या हृदयात जितकी स्पेस जास्त असते तितके आपले जीवन समृद्ध होत असते. आपल्या भोवतालची स्पेस जितकी कमी तितके आपण कुटुंबाशी, समाजाशी एकरूप झालो आहोत हे सिद्ध होते. रिचर्ड बाक नावाचा अमेरिकन कादंबरीकार म्हणतो, द अपोजिट टू लोनलीनेस इट्स नॉट टुगेदरनेस, इट्स इंटिमसी. तुम्ही जितके आपल्या निकटच्या माणसांची, समाजाशी एकरूप व्हाल तितकी तुमची या स्पेसची गरज कमी होईल. अगदी खरं आहे. जशी आपल्या पिढीला त्याची गरज कधी पडली नाही असंच ना? हो, बरोबर. आणि हे बघ, म्हणजे आपण कोणी तत्ववेत्ते नाही किंवा विद्वान नाही, पण एक सामान्य जीवन जगलेले सामान्य जन आहोत. हो, यातील प्रत्येक शब्द मनातून आलेला आहे. हो, आणि हे अनुभवातून आलेले उत्कट विचार आहेत. विचारात सुसूत्रतेचा अभाव असेल पण ते प्रामाणिक आहे एवढंच सांगतो.